मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षकांकरता एक मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आणि ती आहे शिक्षकांचे वेतन रोखण्याचा शिक्षण विभागाचे आदेश. नेमके प्रकरण काय आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, निवडणुकीसह विविध प्रकारच्या शासकीय कामासाठी प्रतिनियुक्ती झालेल्या शिक्षकांना आता त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी परत जावे लागणार आहे. शिक्षक त्यांच्या मूळ नेमणुकीच्या जागी रुजू न झाल्यास संबंधितांचे मे पासूनचे वेतन न देण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी याबाबत संयुक्त परिपत्रकाद्वारे विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची निवडणूक आणि अन्य कामासाठी प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांबाबत क्षेत्रीय कार्यालयांनी सादर केलेल्या माहितीचा अहवाल शासनात सादर करण्यात आला आहे. त्यानंतर 9 मे रोजी झालेल्या बैठकीत निवडणूक आणि अन्य कामावर प्रतिनियुक्त असलेल्या सर्व शिक्षकांना त्यांचे मूळ नेमणुकीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार सर्व संबंधित शिक्षकांना त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबत कार्यवाही करावी. सादर केलेल्या माहिती व्यतिरिक्त शिक्षकांची प्रतिनियुक्ती शासकीय कार्यालयात असल्यास त्या कार्यालयात प्रमुखाशी संपर्क करून त्यांनाही कार्यमुक्त करण्याचे निर्देश द्यावे असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. कार्यमुक्त केल्याचे आदेशानंतरही शिक्षक त्यांच्या मूळ जागी रुजू न झाल्यास त्या शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन दिले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच त्याबाबत वेतन अधीक्षक, भविष्य निर्वाह निधी पथक यांनाही आदेश द्यावे. त्याशिवाय निवडणूक व अन्य कामासाठी प्रतिनियुक्तीने कार्यरत स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक मूळ नेमणुकीच्या जागी रुजू झालेल्या शिक्षकांचा एकत्रित अहवाल 31 मे पर्यंत सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करा आणि नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.